नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, लातूर जिल्ह्यातील नव्हे मराठवाड्यातील सगळ्यात लोकप्रिय विकासाची कामं करणारे आणि सर्वव्यापी समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि विकास, तर आपल्याला दोनच नावं सध्या मराठवाड्यात दिसतात. एक म्हणजे लातूरचे आमदार अभिमन्यू पवार आणि दुसरं म्हणजे धाराशिवचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील. खरं म्हणजे अभिमन्यू पवार यांच्या कामाची तडप पाहत असताना एका बाजूला लातूरमध्ये झालेल्या एखाद्या अपघाताची तात्काळ चौकशी करणं, त्यात काय काय करणं गरजेचं आहे हे सिव्हिल सर्जनला सांगणं, प्रशासनाला सांगणं, त्याचबरोबर जलयुक्त शिवार आणि जल पुनर्भरणाचे कार्यक्रमाला गती आली पाहिजे म्हणून त्यासाठी धडक कार्यक्रम राबवणं, शेत रस्त्याचे कार्यक्रम राबवणं, तिकडं आपण जर पाहिलं तर नवीन MIDC साठी प्रयत्न, म्हणजे हे सगळं करत असताना सगळ्यात आनंदाचं आणि धक्कादायक म्हणजे राष्ट्रसंत किंवा विश्वसंत मोरारी बापू यांची मे महिन्यामध्ये किल्लारी येथे कथा होणार आहे आणि त्या कथेचं नियोजन चांगलं झालं पाहिजे. पोलीस यंत्रणा असेल, प्रशासन असेल, आरोग्य असेल, वाहतूक असेल, या संदर्भात खास बैठक घेऊन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय साधला. कुठंतरी लोकांच्या प्रश्नासाठी म्हणजे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्य कालचं केलं. त्याचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आणि खरं म्हणजे अभिमन्यू पवार यांनी मोरारी बापू यांच्या कथेचा जी शिस्त लागायला पाहिजे, जे ट्रॅफिकचं असलं पाहिजे, पार्किंगचं असलं पाहिजे, परत पिण्याच्या पाण्याची असली पाहिजे, स्वच्छतागृह असलं पाहिजे, हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि निश्चितच मला वाटतं की नियोजनामध्ये ते कुठेही कमी पडतील असं वाटत नाही. तसंच मराठा समाजाच्या मुलासाठी सारथी नावाची जी बिल्डिंग आहे 172 कोटी रुपये खर्चून होत आहे, त्याचीही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. लातूरच्या कृषी म्हणजे जिल्हा आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनासाठी सुद्धा खास सूक्ष्म नियोजन केलं. आणि अशा पद्धतीनं एक अभिमन्यू पवार औसा तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास प्रकल्पाला चालना देण्याचं, गती देण्याचं ते काम करत आहेत. आणि त्याचबरोबर औसा शहर असेल, औसा किल्लारी भाग असेल, कासारशेतची भाग असेल, साखर कारखाना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं, मग टीम अधिकारी असतील, संतोष बेंबडे असतील, यांना जबाबदारी देऊन किल्लारी कारखाना हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला. म्हणजे शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. धर्मकारण, राजकारण, समाजकारण आणि मध्यंतरी जे भाजपच्या वतीनं प्रशिक्षण वर्ग झाले ते नंबर 1 चे प्रशिक्षण वर्ग जर कुठं झाले असतील तर ते औशामध्ये झाले. आणि म्हणून की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला उद्या कधी समजा एखादे सेक्रेटरी असतील, एखादे अधिकारी असतील, मुंबईला गेल्यानंतर त्यांना भेटणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांना कामं सांगणं, किंवा महापौर पुण्याचे असतील, पिंपरी चिंचवडचे असतील, या सर्वांनाच म्हणजे भेटणं, स्वागत करणं, सत्कार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा चमत्कारिक भूमिका जी मला वाटली की मोरारी बापू यांच्या कथेच्या संदर्भात त्यांनी खूप खूप सुरेख नियोजन केलेलं आहे. ही कथा यशस्वी करण्यासाठी त्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.